नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण NPS कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा, विकल्प सादरीकरणाची मुदत वाढवली, जाणून घ्या संपूर्ण माहिती. याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात. त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर यामध्ये राज्य शासनाकडून पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. वित्त विभागामार्फत दिनांक 30 मार्च 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयामुळे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली म्हणजेच NPS अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. या निर्णयामुळे हजारो राज्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीबाबत अधिक सुरक्षित पर्याय निवडण्याची संधी मिळाली आहे. काय आहे शासन निर्णय? राज्य शासनाने यापूर्वी 28 मार्च 2025 रोजी दिलेल्या निर्णयानुसार NPS अंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना मध्ये सहभागी होण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत विकल्प देण्याची मुदत दिली होती. मात्र अनेक कर्मचाऱ्यांनी वेळेत विकल्प सादर करू शकले नसल्याने आता शासनाने ही मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन मुदत काय आहे? आता कर्मचाऱ्यांना विकल्प सादर करण्यासाठी 31 डिसेंबर 2026 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. ही मुदत वाढ सर्व पात्र NPS धारक कर्मचाऱ्यांसाठी लागू असेल. सुधारित पेन्शन योजनेचे फायदे. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत सहभागी झाल्यास कर्मचाऱ्यांना पुढील मोठे फायदे मिळणार आहेत. 1. निवृत्तीच्या वेळी मूळ वेतनाच्या 50% इतकी पेन्शन मिळणार. 2. निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य अधिक मजबूत होणार. 3. जुन्या पेन्शनसारखा निश्चित लाभ मिळण्याची संधी. 4. कुटुंबासाठीही सुरक्षित आर्थिक आधार निर्माण. विकल्प कसा द्यायचा? कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या विकल्प नमुन्यात माहिती भरून सादर करावी लागणार आहे. संबंधित विभागामार्फत हा नमुना उपलब्ध करून दिला जात आहे. योग्य वेळेत फॉर्म भरून सादर करणे आवश्यक आहे. महत्त्वाच्या सूचना. ही मुदतवाढ अंतिम असण्याची शक्यता आहे. वेळेत विकल्प न दिल्यास सुधारित योजनेचा लाभ मिळणार नाही. सर्व कागदपत्रे अचूक भरून सादर करणे आवश्यक. कर्मचाऱ्यांसाठी काय महत्त्वाचे? हा निर्णय विशेषतः त्या कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर आहे जे NPS अंतर्गत असून जुन्या किंवा सुधारित पेन्शन योजनेत जाण्याचा विचार करत आहेत. मुदतवाढ मिळाल्यामुळे आता कर्मचाऱ्यांना योग्य निर्णय घेण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे. राज्य शासनाचा हा निर्णय NPS धारक कर्मचाऱ्यांसाठी खरोखरच मोठा दिलासा देणारा आहे. 31 डिसेंबर 2026 पर्यंत मिळालेली मुदत ही एक महत्त्वाची संधी असून प्रत्येक पात्र कर्मचाऱ्याने याचा योग्य फायदा घ्यावा. तर मित्रांनो, हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.